मुंबईतून आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्या सोबत आहेत। मनश्री, काल एक्झिट पोल आपण बघितलेले होते, मतदान पूर्ण बघितलं आणि आता मतमोजणी सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरलेले आहेत। अगदी आणि मुंबईतला माहोल हा अतिशय गरम झालेला आहे। सकाळची वेळ आहे आणि सध्या मी शिवाजी पार्क या ठिकाणी आहे। शिवतीर्थच्या बाहेर नेमका काय माहोल आहे हे मी तुम्हाला दाखवते। सध्या शिवतीर्थच्या बाहेर एक्झिट पोलवरती चर्चा रंगलेल्या आहेत। अनेक जण वडापावचा आस्वाद घेताना सुद्धा बघायला मिळतात। एक्झिट पोल कालचे आणि आजची परिस्थिती काय असेल, काय अंदाज आहेत? आम्ही सेलिब्रेशन चालू केले, हे बघा आम्ही ऑलरेडी महायुतीचं सेलिब्रेशन आहे। सेलिब्रेशन सुरू केलंय हो, बरं, वडापाव खात तुम्ही सेलिब्रेशन? हे बघा महायुतीचा विजय हा निश्चित आहे। कारण काय, लोक ब्रँड फॉलो नाही करत, लोक कामाला फॉलो करतात। पीपल ऑल बिलीव्ह इन वर्क। आता मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं एवढं काम झालेलं आहे की लोक अगदी सगळे खुश आहेत कामावरचे। पण शिवतीर्थच्या बाहेर हे सेलिब्रेशन आहे, महायुतीचं सेलिब्रेशन शिवतीर्थच्या नजदीकच्या परिसराचं आहे। हो, आता इकडेच चाललंय ना सेलिब्रेशन। पण असं वाटतंय महायुतीचं सेलिब्रेशन ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात होतंय। आता हे काही लोक असं म्हणतायत, पण बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंचंच सेलिब्रेशन होणार। 10 ला काउंटिंग चालू होणार, 1-1.5 पर्यंत चित्र साफ होईल, त्यामुळे ठाकरे बंधूंचीच सत्ता येणार। हे कोण काही बोल, इन्फ्रास्ट्रक्चर याव याव काय होणार नाही। ठाकरे बंधूच मुंबई महाराष्ट्रात काम करतील। तर आता परत उद्या पण वडापाव मिळणार। तर एकंदरीतच ठाकरे की महायुती असा तिढा तर आहेच। आणि शिवाजी पार्कला जिप्सीच्या कट्ट्यावरती शिवतीर्थच्या जवळ ही सगळी चर्चा रंगलेली बघायला मिळते आणि वडापाव घेऊन हे सेलिब्रेशन होतंय। ठाकरेंचा वडापाव आणि महायुतीचा ढोकळा असे दोन्ही दिसतात प्लेटमध्ये तुमच्या। बॅलन्स केलाय? नाही, मला जर बोलतंय अच्छा, जनरली आपण बघतो यांनी जे बोललं काय ठाकरेंची सत्ता येणार असं वाटतंय। हा, यस। तर एक्झिट पोल कोणतेही असो, मात्र ठाकरेंची सत्ता येणार असं अनेकांचं म्हणणं आहे। तुमचं मत काय आहे? शिवतीर्थच्या बाहेर आजचं वातावरण काय आहे? शिवतीर्थाचं आजचं जे वातावरण आहे, दादरमध्ये ठाकरेंची सत्ता येणार आहे एवढं आम्हाला माहिती आहे। आणि बीएमसीवर बीएमसीचं आता तुम्ही सांगितलेलं आहे, आता पुढे बघू काय होते ते, पण दादरमध्ये नक्कीच ठाकरेंची सत्ता येईल एवढं नक्की। दादरचा किल्ला ठाकरे अबाधित ठेव। यस, नक्कीच। ताई, एक मिनिट. आता हे मला जास्त हे जे बोलले ना त्याची सहमत आहे। तर एकंदरीतच शिवतीर्थच्या बाहेरचा हा सगळा माहोल आहे आणि आपण बघतोय की महायुती येणार की ठाकरे बंधू येणार अशी चुरस, तशा गप्पा या नाक्यावरती रंगताना बघायला मिळत आहेत। अगदी वडापावचा आस्वाद घेत, चहाचा आस्वाद घेत सकाळपासूनच या चर्चा रंगलेल्या आहेत। अर्थातच अवघ्या काही तासांमध्ये आता चित्र स्पष्ट होईल। दुपारपर्यंत नेमके कल हातात येतील। 23 मतमोजणी केंद्र आहेत आणि या 23 मतमोजणी केंद्रांवरती प्रभाग वाईज आता मतमोजणीला सुरुवात होईल सकाळी 10 वाजता। त्याच्यामुळे दुपारपर्यंत आपल्या हातात निश्चित कल यायला सुरुवात होईल। बरं मनश्री, सगळे अपडेट्स आपण बघणार आहोत, तू सुद्धा सोबत राहा।